माननीय न्यायालयामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजेत या सिरीजमधील या तिसऱ्या विषयामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा एखादा दस्त करतो, उदाहरणार्थ आपण एखादी मिळकत खरेदी घेतो, खरेदी खताचा मूळ दस्त आपल्याकडे असतो, आपण एखादं प्रमाणपत्र मिळवतो शासकीय कार्यालयातून, त्याची मूळ प्रत आपल्याकडे असते, किंवा मूळ कोणतेही डॉक्युमेंट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे करारपत्र असतील, किंवा काही जुने जे स्टॅम्प पेपरवर झालेले काही ॲग्रीमेंट्स असतील, तर जेव्हा ते होतात त्यावेळी काही दिवस आपण त्यांना सांभाळून ठेवतो, परंतु नंतर ते कुठेतरी अडगळीला पडतात. त्यानंतर आपल्याला त्यांची गरज नाही असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्यामुळे आपण त्या सर्व कागदपत्रांना दुर्लक्षित करतो. आणि दुर्लक्षित केल्यामुळं जी मूळ कागदपत्रं असतात त्यांना व्यवस्थित ठेवलेलं नसल्यामुळं ती कागदपत्र एकतर फाटून जातात, एकतर गहाण होतात, किंवा एकतर जीर्ण होतात आणि कधीकधी हरवतात सुद्धा. आणि जेव्हा आपल्याला त्या कागदपत्रांची गरज पडते तेव्हा मात्र आपली धावपळ होते. कधीकधी ती कागदपत्र शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध असतात, कधी ती उपलब्ध नसतात. आणि नेमकं आपल्याला कोणीतरी आपल्यावर एखादी केस करतं, आपल्याला तो कागद खूप महत्त्वाचा असतो आणि आपण खूप शोधतो पण तो सापडत नाही. मग अशा वेळी जे आहे ते आपल्याला त्या कागदाचं महत्त्व कळतं की तो कागद किती महत्त्वाचा होता. म्हणून माननीय न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी म्हणूनच नाही, तर आपल्यापाशी जी मूळ कागदपत्रं आहेत तर त्या मूळ कागदपत्रांना आपण नेहमी सुरक्षित ठेवा, त्यांना व्यवस्थित कव्हर करा, व जे काही प्लास्टिकचे असतील किंवा अन्य काही पिशव्या असतील किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा की जेणेकरून ती मूळ कागदपत्रे ही खराब होणार नाही. कारण मूळ कागदपत्र कधी कुठं कोणत्या प्रसंगामध्ये लागू शकतील हे आपण सांगू शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला ते लागतील, जेव्हा अगदी कधी आपल्या प्रॉपर्टीसुद्धा जाण्याचा धोका त्यामुळे संभवतो, केवळ आपल्याकडं ते डॉक्युमेंट्स नसतात. दोन व्यक्तींमध्ये काही डॉक्युमेंट्स झालेले असतात आणि त्याच्या मूळ प्रती आपल्याकडे असतात सुद्धा, परंतु ते आपल्याकडून घाण होतात, जीर्ण होतात, फाटून जातात, आपण त्या व्यवस्थितपणे सांभाळलेल्या नसतात. आणि समोरची व्यक्ती जेव्हा त्या गोष्टीबद्दल क्लेम करते त्यावेळी आपल्याकडे दाखवण्यासाठी ते डॉक्युमेंट नसतात. जर ते डॉक्युमेंट आपल्याकडे असले असते, आपण त्याला सांभाळून ठेवलं असतं, आपण त्यांना सुरक्षित ठेवलं असतं, तर आपल्या मिळकतीत जाण्यापासून आपण वाचवू शकलो असतो. ही खंत सुद्धा आपल्या मनामध्ये त्यावेळी राहते, परंतु त्यावेळी वेळ ही निघून गेलेली असते. म्हणून माननीय कोर्टामध्ये 10 चुका ज्या आपण टाळल्या पाहिजे त्याची सिरीज घेत आहोत. त्याच्यामधले हा जो तिसरा विषय होता की महत्त्वाची मूळ कागदपत्र सुरक्षित ठेवा. न्यायालयामध्ये जेव्हा वाद होतील तेव्हा वादाच्या अनुषंगानं आपल्याला मूळ कागदपत्र आपले दाखल करावे लागतात, ती सिद्ध करून घ्यावी लागतात. आणि जर मूळ कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध नसतील तर त्याचा आपल्याला पुरावा द्यावा लागतो, अर्ज द्यावा लागतो. माननीय न्यायालयाकडून दुय्यम पुरावा जो आहे तो देण्याची परवानगी मागावी लागते आणि त्यामध्ये आपल्याला मूळ कागदपत्रांचं काय झालं हे सुद्धा माननीय न्यायालयाला सांगावं लागतं. आणि माननीय न्यायालयाला ते पटलं तर आपल्याला दुय्यम पुरावा देण्याच्या संदर्भातला आपला अर्ज मंजूर केला जातो. परंतु या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जर आपण मूळ कागदपत्रांना सुरक्षित ठेवलं, आपण मूळ महत्त्वाच्या कागदपत्रांना जर का आपण जीर्ण होऊ दिलं नाही, आपण त्याची काळजी घेतली, आपण ती व्यवस्थितपणे ठेवले, तर भविष्यकाळामध्ये आपल्याला ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी आपल्याला सहजासहजी सोडवण्यास मदत होईल. या माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळाव्या या अनुषंगानेची जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्यातल्या तिसऱ्या विषयामध्ये आपण या विषयावर बोललो की मूळ कागदपत्रांचं महत्त्व काय आहे आणि माननीय न्यायालयामध्ये झेरॉक्स कागदपत्र हे वाचली जात नाही. ही एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला चौथ्या विषयाच्या अनुषंगाने जाणून घ्यायचं असेल, अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि प्रोफाईल्सला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.